प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आम्ही महाराष्ट्रामध्ये कीर्तन ऐकत असताना प्रत्येकाने पाहिलं असेल की कीर्तनाची सुरुवात करताना खरं तर प्रत्येक कीर्तनकार तुकोबारायांचं ते वचन बोलतो, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. कधी याच्यावरती चिंतन केलंय का हो, की तुकोबारायांनी असं का मला सांगितलं असेल, किंवा तुकोबारायांनी असं का म्हटलं असेल की पांडुरंगा करू प्रथम नमन. ते म्हणतात की तुम्ही प्रथम देवाला, ईश्वराला स्मरून, प्रथम नमन करून की भगवंता तुला मला प्राप्त करायचं आहे. पण त्याला प्राप्त करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात दुसरे चरण संतांची या. तो उपाय सांगितला तुकोबारायांनी. कारण संत कळाल्याशिवाय भगवंत कळत नाही आणि भगवंत कळाल्याशिवाय ग्रंथही कळत नाही. भगवंत एकदा कळाला की ग्रंथात काय नमूद केलंय हे तुम्हाला आपोआप कळेल. पण तो कळण्यासाठी संत अर्थात सद्गुरू जीवनात येणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, कारण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. आता कथेचा विस्तारू म्हणजे काय, तर तुमच्या जीवनामध्ये भक्तिरूपी जी कथा आहे त्याचा जर विस्तार करायचा असेल, तुम्ही देवाला मूर्त रूपामध्ये पाहताय, ते विस्तारानं निर्गुण निराकार ईश्वराला व्याप्त असणाऱ्या पांडुरंगाला पाहायचं असेल. पांडुरंग म्हणजे पा म्हणजे पाहणारा, डू म्हणजे कधीही न डुबणारा, र म्हणजे रंगरूपाहून न्यारा आणि घ म्हणजे गगनापेक्षा विशाल, असा पांडुरंग जाणायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात की दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने. आणि त्यांचे चरण धरल्यानंतर काय होईल, तर त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. मी असंच सांगत नाही, तुकोबाराय म्हणतात मी एक दास आहे सद्गुरूचा. कुणाचा? चैतन्य बाबांचा. बाबाजी सद्गुरू दास तुका. माझे सद्गुरू चैतन्य बाबांनी मला तो विस्तार दाखवला, तो असीम असणारा परमात्मा दाखवला. त्याचा विस्तार पाहिल्यानंतर खरं तर मी जागृत झालो. म्हणून गुरुचं महत्त्व जीवनामध्ये फार आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय उघडा आणि 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच माऊली म्हणतात जयांचे केलिया स्मरण, होय सकळ. सकळ म्हणजे सर्वच. होय सकळ विद्येचे अधिकरण. तुम्हाला प्राप्त सगळ्याच विद्या होतील, पण ते चरण आहे सद्गुरूचं. जयांचे केलिया स्मरण, त्यांची आठवण करा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता अध्याय 13वा पहिलीच ओवी आहे. माऊली म्हणतात की सद्गुरूच्या चरणी नतमस्तक तुम्ही झालात तर 100% तुम्हाला सगळ्याच विद्या प्राप्त होतील, सगळं ज्ञान प्राप्त होईल, सिद्धी प्राप्त होईल. म्हणून माऊली आपल्या अभंगामध्ये पण म्हणतात की श्री गुरु सारिका हस्ता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची ये जोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरु कृपे. गुरुची कृपा झाली आणि खऱ्या अर्थानं माझा उद्धार झाला म्हणतात माऊली. म्हणून तुकोबारायांच्या वेळेला समयाचे सद्गुरू होते चैतन्य बाबा. त्यांनी त्यावेळेला आपल्या गुरुला नमस्कार केला. ज्ञानेश्वर माऊलींच्या वेळेला वर्तमान सद्गुरू त्यावेळचे समयाचे सद्गुरू होते निवृत्तीनाथ दादा. त्यांनी त्यांच्या सद्गुरूला आपल्या ग्रंथातून नमस्कार केला. मग आम्ही जरा जिज्ञासा निर्माण करा, तहान निर्माण करा, भूक निर्माण करा आणि स्वतःसाठी प्रश्न निर्माण करा की समयाचे सद्गुरू त्यांचे त्या वेळेला होते, आज समयाचा वर्तमान सद्गुरू कोण आहे जरा शोधलं पाहिजे, सर्च केलं पाहिजे.
आणि सर्च करत असताना तुम्हाला मी सांगेन की आज जगामध्ये विश्वामध्ये समयाचे वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी जे ज्ञान निवृत्तीनाथ दादांनी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना दिलं, जे ज्ञान चैतन्य बाबांनी सद्गुरू जगद्गुरू तुकोबारायांना दिलं, तेच ज्ञान आज तंत तसंच्या तसं जसंच्या तसं आज निरंकारी मिशन देते. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं सार्थक करा. बाबांनो प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. ओम राम कृष्ण हरी.